पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरनं अंजली दमानिया अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यापर्यंत पोहोचल्या। सिंचन घोटाळ्यातल्या आरोपांवरनं त्यांनी अजित पवारांवरती टीका तर केलीच, पण सोबतच देवेंद्र फडणवीस मित्र झालेत, त्यामुळे अजित पवार कारवाईतनं वाचले असा आरोपही त्यांनी केला। निवडणुकाजवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही। पण बदनामी तर आमची होती, कुणी पण उठायचं, ते असं झालं तसं झालं। अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात, ते पण त्याच्यामध्ये करतात। परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले। प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता, चार्जशीट देखील फाईल झाली होती। बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती। पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही। तर अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती केलेल्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे अमोल मिटकरींनी। आपण पाहूया। अशा पद्धतीनं जे काही पत्रकार परिषद घेऊन आज इतक्या बारकाईनं अभ्यास करून मांडले गेलेत मुद्दे आणि प्रचंड आकांड तांडव केला गेला, ही पहिलीच वेळ महाराष्ट्राने पाहिली नाही। जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा, तर या देशाला एक अभ्यासू कलेक्टर मिळाला असता, हा देश सिंगापूर झाला असता, हा देश अमेरिका झाला असता। इतक्या पद्धतीचा आकांड तांडव अजितदादा आणि पार्थदादांबद्दल करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याची जे काही कोणी आकानी त्यांना सांगितलं असेल, तो आका नेमका कोण हे आता शोधणं मला असं वाटते क्रमप्राप्त आहे।